आहेत, पण अधिकाऱ्यांना त्यांचा वेळ नाहीये। त्यांनी सांगितलं की आमचे दुसरे अधिकारी येतील, ते तुमच्याशी चर्चा करतील। एकीकडे आपण पाहतो की प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते। मग माझा प्रश्न आहे त्या सर्व सरकारला की या 300 लोकांना तुम्ही बेघर करून रस्त्यावर आणून त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आज जर का तुम्ही त्यांना नोटिसा देताय, सर्व गोष्टी करतायत, पण मग ज्या बाजूला 300 लोकांचा राहण्याचा प्रश्न आहे, एकीकडे कुठेतरी पैशावाल्यांची 4 घरं तुमच्या पाडणं होत नाहीये, पण सर्वसामान्यांची घरं तुम्ही बिनधास्तपणे पाडू शकताय। तर माझा आयुक्तांना एक सवाल आहे आणि त्यांना मी सरळ सोप्या भाषेमध्ये एकच सांगल की या सर्व लोकांच्या पाठीमागे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान ही संघटना खंबीरपणाने उभी आहे। आज 300 लोक आम्ही रस्त्यावर घेऊन संभाजीनगर मध्ये घरोघर जाऊन यांच्यासाठी पैसे मागू आणि महानगरपालिकेला जो पैसा कमी पडत असेल तर आम्ही त्यांना देऊ, पण यांच्या घरांना आम्ही धक्का लागू देणार नाही। तो ट्रॅफिकच्या असेसमेंटच्या अनुषंगाने तो तेवढा छोटा केलं तर परवडतो असे जर वाटलं ते छोटा होईल, परंतु ज्या ठिकाणी समोर परवानगी देऊन टाकलेली आहे त्या ठिकाणी इनफैक्ट नाथ वाली स्कूल का भी जगह जाती है ना, नाथ वाली स्कूल का भी जगह जाती है, वो भी हम तोड़ेंगे उनका, लेकिन 36 का 18 होगा क्या? नहीं होगा, वो 36 ही रहेगा। आणि ज्या तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, परंतु आम्ही त्याचा आदेश ठराव घेऊन ते चेंज केलेले आहे, 18 का 36। दुसरा आम्ही म्हटलं येस की जमीन जर ते वकफ बोर्डची मालकाची असतील, ते वकफ बोर्डला जे काय मोबदला कंपेन्सेशन ज्या आहे ते देऊ। आणि तुम्ही जर वकफ बोर्डची टेनंट असाल, वकफ बोर्डची जर टेनंट असाल, त्याचा वकफ बोर्ड आणि तुमची आपसातली रजामंदीचा विषय, माझ्या विषयी नाही आहे। तुम्हाला स्वतःची जरी जमीन असेल, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असेल तर त्याला तोडावंच लागणार आहे, तुम्ही मार्किंगलाच विरोध करणार आहे। आणि याबाबत माननीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा बोलले, नाहीतर मला त्याच दिवशी कारवाई केला असतं। आणि पालकमंत्री महोदयांनी बोलले की यांना तुम्ही दुबारा तिबारा पडताळणी करा, तपासा की ह्या सर्व बरोबर आहे किंवा नाही। या सर्व तपासल्यानंतर मिस्टर त्रिवेदीजी आले होते आणि साहेब पण आले होते, तुम्ही काही लोक मान्य खासदार महोदयांकडे पण गेले होते, उमरे साहेबांकडे। या सर्व लोकांनी सांगितल्यानंतर आज तोडायची तर कधीच तोडला असता, किती तोडफोड केलेली आहे, किती सरकारी जागेवर किंवा वकफ बोर्डवर बसलेल्या लोकांची सर्व तोडून टाकले, तुमची याच्यासाठी तोडली नाही। त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित मार्किंग करून पुरेशा संधी देऊन माननीय सर्व नेते मंडळीसोबत चर्चा करून तुम्हाला परवानगी, त्यानंतर मार्किंग करून एक पुरेशा 7 दिवसाची संधी देऊन तोडायचे होते। तुम्ही तो रस्ता मुळात होता 18 मीटरचा, नवीन डीपीमध्ये 18 अजून ते डीपीमध्ये आहे, पहिला 1991 से 2001 माइक त्या भागातलं नेतृत्व करणारे लोक नागरिक आहेत, त्यांना याची झळ पडणार आहे, सगळे नागरिक करतात। आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा, टेक्निकल गोष्टी पण आपण सगळ्या विचारात आहेत, आपण योग्य निर्णय घेऊन न्याय द्यावा, त्या मागणी करतो सगळ्यांना कामं समजून बसून बोल। सर, असा हा जो डीपी प्लॅनचा जो रस्ता आहे, हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीला 36 मीटर होता, परंतु मध्ये जे आम्ही आक्षेप घेतले त्या आक्षेपानंतर 18 मीटरचा, परंतु 18 मीटरचा हा रस्ता होत असताना हा पूर्णपणे जो सरळ रस्ता नाथवेलीकडून सरळ येतो, तो सरळ आल्यानंतर गट नंबर 10 मध्ये आल्यानंतर तो आमच्या 11ला ओढून सोडून तो वळवण्यात आला, 10 मधून वळवण्यात आला। आणि तो सुरुवातीला रस्ता हा गट नंबर 11 मधून जातो, परंतु त्याच्यामध्ये आम्ही साहेबांना एक बातमी दाखवली होती सर की भूमाफियाने रस्ता गिळला म्हणून, तर ह्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळं दिलेलं आहे की हा रस्ता 11 मधून जात होता। नहीं, जजमेंट नहीं सर, पेपरला बातमी आली त्या अनुषंगाने। आणि सर, आप एडवोकेट हैं, I expect you speak only those things which proves your statement.
तर आता आप वही चीज बोलिए जो आपके स्टेटमेंट को आता ही जी बातमी आहे ही बातमी 2013ची आहे. 13ची बातमी आज पोहायला त्याच्यावर आक्षेप सुद्धा कोणी घेतलेला नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी. मग हे आक्षेप घेताना मी सत्य असल्याशिवाय कोणी इंटरफेरन्स केलेलं नाही. त्याच्यानंतर आम्ही ह्याच अनुषंगानं नकाशा काढण्यासाठी सांगितलं की 1991च्या नकाशामध्ये महानगरपालिकेच्या हा 10 गट नंबर 10 आणि 11ची बाउंड्री दर्शवणारा भागात डिस्ट्रॉय झाला असं म्हणून सांगितलं. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे आपको कौन का नगर नाव अधिकारी महापालिकेचे आयुक्त होते नाही आयुक्त नव्हते सर. आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याकडे मागितलं असता आम्हाला त्यांनी. एक मिनिट, वकील साहेब आहे, आम्ही एक्सपेक्ट करतो की तुम्हाला कायदेशीर बाब अभ्यास करूनच तुम्ही बोलत असाल. एखादा वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातमीचा आम्ही एवढं दखल देत नसतो. लक्षात आलं का? आम्हाला हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची हे ऑर्डर्स आम्हाला महत्वाचे. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली किती खरं खोटं दॅट इज नॉट इट. ऐकून घ्या. आणि मिस्टर मस्के तुम्ही हे जे सांगताय यांचा कुठला ऑर्डर आहे किंवा कुठले लेटर आहे आणि काय म्हणून काय शब्दावली आहे तो तुम्ही समोर ठेवून बोला. माहितीच्या अधिकाऱ्याने समोर ठेवून बोला. आणि ते ज्यावेळेस आम्ही लोखंडे साहेबांकडे गेलो तर त्यांनी आम्हाला मस्के साहेब लोखंडे साहेबांकडे आहे का? तुमचं नाव घेतोय हे लोक सांगितले मस्के साहेबांकडून परत घ्यायला. गट नंबर 10चा जो नकाशा आहे तो आजही आपण स्वतः सामान्य साहेबांना जर जाऊन बघितलं तर तो डिस्ट्रॉय झालेला आहे असे दाखवले तिथं आम्हाला. आता सगळं ठीक आहे साहेब, ही बातमी जरी चुकीची असेल आणि चुकीच्या बरोबरच्या मी ठीक आहे ना सर, मी त्या आधारावर निर्णय घेत नाही. आम्ही नाही म्हणत तुम्हाला या आधारावर निर्णय घ्या, पण ही ठीक आहे चला ही बातमी चुकीची आहे. तर आमचं असं म्हणणं की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गट नंबर 11च्या लोकांना फायदा पोहोचण्यात गटाचे नकाशे सुद्धा बदललेले असतात आमचं म्हणणं. हे आम्ही सांगत असताना मान्य साहेब समोर आम्ही भूमी अभिलेखचे नकाशे ठेवतो सर. सर्टिफाईड कॉपी आहे. भूमी अभिलेखचे नाही, हे गाव नकाशा आहे. हो, गाव नकाशाच आहे. भूमी अभिलेख पण आम्ही रिसीव्ह केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सर गट नंबर 10 आणि गट नंबर 11ची जी बाउंड्री आहे, गट नंबर 10 मधून हा जो रस्ता जातो आणि रस्त्याच्या पलीकडे गट नंबर 10ची बाउंड्री दाखवली. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं महानगरपालिकेच्या नकाशामध्ये तर ती बाउंड्री गट नंबर 10 मध्ये अलीकडे रोडच्या अलीकडे आमच्या दारामध्ये दाखवलेली. इतका मोठा फरक ह्या नकाशामध्ये, म्हणजे भूमी अभिलेखच्या नकाशाशी महानगरपालिकेचे नकाशे सुद्धा व्हेरीफाय झालेले नाही आणि त्याच्यामुळे एवढा मोठा फरक निर्माण झालेला आहे. आता सर ह्याच्यामध्ये जर गट नंबर 10 ची बाउंड्री इथं असेल गट नंबर 11च्या ह्याच्यामध्ये, तर या गट नंबर 11चा लेआउट मंजूर करताना त्यांनी सर्व्हिस रोड सोडलेला नाही. आणि सर्व्हिस रोड जर सोडला नसेल आणि तो जर लेआउट मंजूर झाला असेल तर तो लेआउट बेकायदेशीर आहे. आणि तो जर बेकायदेशीर असतो तर त्याच्यावर दिलं जाणाऱ्या परमिशन बेकायदेशीर आहे. आणि त्या बेकायदेशीर असं म्हणजे प्रैक्टिस करते हैं आप? तो डाउट है क्या सर? हाँ, आप बोल रहे थे सर्विस रोड रहना ही चाहिए. कौन बोला आपको सर्विस रोड? सर्विस रोड इधर अभी गट नंबर 11 को अगर वापरना है तो उसको सर्विस रोड छोड़ना चाहिए ना. मैं इसलिए पूछा, प्रैक्टिसिंग एडवोकेट, देयर आर नॉन प्रैक्टिसिंग एडवोकेट्स. यस, आई एम एडवोकेट इन एक्टिंग. अच्छा, प्रैक्टिसिंग एडवोकेट है सर. इसलिए मैं पूछा कि आप जो सर्विस रोड रहना कंपलसरी है, इसमें 36 मीटर रोड के लिए सर्विस रोड कंपलसरी नहीं है. तो म्हणजे गट नंबर 11च्या लोकांनी जर सर्व्हिस रोड सोडला नाही तरी सुद्धा त्यांना लेआउट कसं म्हणतो. वकील साहेब वकील साहेब 2 मिनिट डिस्टर्ब करतो. हा, मी विनोद कोलके. विनोद कोलके जिल्हाध्यक्ष आहे. तुम्ही चाललंय ना सगळं हे मी बघतोय. मी पण याचा अभ्यास केला आणि 94 आता 2004 पर्यंत 24 पर्यंत मी काय तुमच्या नगराला माहिती घेतली ना मी त्याच्याकडे दिले सगळं त्यांच्याकडे. मी पण ते थोडा अभ्यास केला. आता माझ्याकडे जो नकाशा आहे सर तुम्हाला पाठवतो मी. आता नकाशा ऑनलाईन नकाशा महापालिकेचा ऑनलाईन नकाशा केला. 3 बार चेंज केला तुमच्या मोबाईलवर का चेक करायचं. याच्यामध्ये तुम्ही पहिले 91 ला तुम्ही म्हणताय ना, आम्ही पण म्हणतो 36 मीटरचा होता.
नंतर आता जो नका झाला त्याच्यावर स्पष्ट नाही ते साहेब पण येतात पंचायत साहेब तुमच्या नगराध्यक्षाला साहेब सगळ्या किती आरक्षण होतं की खेळा कांचनवाडी नक्षत्रवाडीमध्ये ते पण त्याच्यामध्ये डिटेल सगळे 50च्या आसपास आरक्षण रद्द केले सगळे शाळाचे आयुर्वेदिक कॉलेजचे काही बघू काय ते तुम्हाला सगळं माहिती बरोबर तो नकाशा तुम्हाला पाठवला आता या नकाशामध्ये स्पष्ट दिसतंय पहिले 36 मीटर होता या लोकांच्या सगळ्याच्या ऍक्सेप्टमुळं तो 18 मीटर झाला आता परत तुम्ही त्या दिवशी आले जाऊ साहेब पाडापाडी करत होते आम्ही त्याच्यामध्ये आलो का आम्हाला नगर आपला विकास करताना कोणाला थांबवायचं नाही मला नगरसेवक पडला राहायचं नाही आमदारीला राहायचं नाही पण विकास होत असताना आमच्या वाडाचा कोणाला अन्याय होत असला तर आम्ही तिकडे बरोबर आवाज उठवणार आणि त्यासाठी आम्ही तिकडे आंदोलन चालू केले तर तुमचाच नकाशा सांगतोय माझ्याकडे दुसरा नकाशा नाहीये बिल्डिंग उभा केला ठीक आहे ना केलं ना उभा परंतु आम्ही वक्फ बोर्डाकडून जागा फुकट नाही घेतली वक्फ बोर्डाकडून आम्ही 99 वर्ष करावा घेतली आणि रजिस्ट्री ऑफिसला जाऊन करायला केला नोटरीवर नाही केला म्हणजे आम्ही पण तिकडे बघा ना जेव्हा तुम्ही रजिस्ट्री करता घराची कोणाच्या बी तर त्या टायमाला रजिस्ट्री ऑफिसला जाऊन रजिस्ट्री होती ना आमचा 99 वर्षाचा करावा सुद्धा रजिस्ट्री ऑफिसला झालेला आहे फक्त आम्ही बांधकाम परमिशन नाही घेतली यावर मान्य आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही सांगताय रेग्युलेशन करू शकता तुम्ही त्यामुळे तुम्ही तेवढी रेग्युलेशन करायची आमची विनंती तुम्हाला आहे रेग्युलेशन करून द्या आणि जो 36 मीटर रस्ता होता तो 18 झाला लोकांच्या विनंतीमुळं कंप्लेंटमुळं तो परत तुम्ही 36 मीटर करायचा पाठवला शासनाला कधी पाठवला झाला मला माहित नाही पण आमची विनंती एकच 18 मीटर राहू द्या आणि 18 मीटर मध्ये रोडच्या दोन्ही साईडला पण जे काही नियमाने समजा एकूण 9 मीटर घ्या एकूण 9 मीटर घ्या एवढीच विनंती मला जास्त फार अभ्यासात ते बोलायचं नाही आमची विनंती तुम्हाला तेवढी आहे तुम्ही काय आमच्यासाठी मदत करता तेवढंच बोलतो ठीक आहे आता बोलू बोला हेच वर्तमानपत्राचे आधार घेऊनच मी बोलतो शहरामध्ये भरपूर मोठे मोठे रस्ते छोटे करून ज्या ठिकाणी 36 मीटरचा होता समोर भरपूर त्या ठिकाणी ऑलरेडी परवानगी दिलेले होतं त्या ठिकाणी समोर 36 मीटरने विकास झालेला आहे का किती परवानगी दिले भरपूर परवानगी दिली आणि 60 मीटरवरनं 36 मीटरला येताना ज्या ठिकाणी रस्ते 18 मीटर ज्या त्या ठिकाणी केले त्या छोटे केले उदाहरणार्थ चंपा जालना आणि त्या ठिकाणी ही 18, 36, 18 आणि एकच रस्ता ये रस्ता कैसे रहेंगे हे जर सामने 18 फिर 36 फिर 18 असं होऊ शकतं आणि त्यासाठी ज्यावेळेला त्याला आयुक्त आणि प्रशासकांना हे अधिकार असतं एखादा रस्ता कसे ठेवायचे मोठा ठेवायची किंवा छोटा ठेवायची आणि आपण असे ठेवत असताना आम्ही हे बघतो की समोर किती परवानगी दिलेली आहे आणि समोर 36 मीटरच्या अनुषंगाने परवानगी देऊन ते जागा आमची ताब्यात आहे आणि मग इथं तोंडावर 18 मीटर जे केलेले आहे ते चुकीचं आहे तिसरी विषय की तुम्ही मान्यच करता बांधकाम परमिशन आम्ही घेतलंच नाही कुठलाही बांधकाम परमिशन घेतलंच नाही तो बांधकाम पडणारच कोणती बांधकाम पडणार नाही कोणती बांधकाम आम्ही रेग्युलराइज करू शकतो ते रिझर्व्ड एरियामध्ये येत नाही ते रिझर्वेशनमध्ये येत नाही म्हणजे ते रस्त्यात येत नाही आणि किंवा गार्डनच्या स्पेसमध्ये येत नाही अशा बिल्डिंगला मात्र आम्ही ते पाडणार नाही उलट आम्ही त्यांना आवाहन करतो त्यांच्या टांगती तलवार ते मी दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि उलटा या ठिकाणी बसलेलं कदाचित सर्वांचे जातो किंवा नाही जातो मला माहिती नाही तिथं बसलेलं सर्वांची जातो की नाही जातो माहिती नाही पाठीमागे 36 मीटरच्या पहिलीकडे सुद्धा भरपूर लोक त्या भागामध्ये काश्मीर नगरमध्ये राहतात आमचा आग्रह आहे मी मिस्टर समीर काझी साहेबांना आम्ही बोललो की साहेब या ठिकाणी तुमच्या वक्फच्या जमिनीमध्ये बसलेला आहे ते गोरगरीब आहे परंतु त्यांच्या टांगती तलवार आहे की त्यांना कधीपर्यंत आपण असेच ठेवता उलटा त्यांना गुंटेवारीमध्ये रेग्युलराइज करून घ्या वक्फ बोर्डची NOC घेऊन टाका साहेबांनी काय म्हटले की सर त्या लोकांनी जर आमच्याकडे रजिस्ट्री केला असेल आणि टेनन्सी जर घेतला असेल तो आम्ही त्यांना रेग्युलराइज करून टाकू सर
आम्ही आमच्या पाडायची अजिबात इच्छा नाही. हां, या 36 मीटरमध्ये जे येत असेल, तुम्हाला जे 36च्या 18 झालेले असे जे तुम्ही समजता, त्याला वायडनिंग करायची. त्याला किती पहिल्यापासूनच 91मध्ये उलटा रस्त्याचा वाढ होतो, छोटे कुठे होत नाही. परंतु त्यामुळे भरपूर शिष्टमंडळ, तुम्ही जसं येत आहेत, भरपूर मला शिष्टमंडळी आले की तुम्ही 36 जे रस्ते छोटे केलेले आहेत ते मोठे करा. शहराच्या भविष्याच्या हिशोबाने हे सर्व चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी किती परवानगी त्या ठिकाणी परवानगीच दिली नाही. त्या ठिकाणी 36च्या पलीकडे अजून 4 मीटर सुद्धा तोडायचं. परंतु त्या ठिकाणी आम्ही एक सामंजस्य भूमिका घेतो. 36 मीटर नंतर एकही इंच तोडत नाही. आणि ज्यावेळेला भविष्य कालावधीमध्ये तुम्हाला रेग्युलराइज होऊन ज्यावेळेला रिवाईज परमिशनसाठी याल, त्यावेळेला तुम्हाला रितसर ते तुम्हाला 4 मीटर समोरचं सुद्धा सोडावं लागतं. आणि मला मार्किंगच करू दिले नाही. ठीक आहे, फिर हमारे सर आपने जो बोले आहे ना, यापूर्वी मिस्टर त्रिवेदीजींनी घेऊन आले होते, तुम्ही घेऊन आले होते, त्याच दिवशी तोडणार होतो. समोरचे बिल्डिंग त्याच्यामध्ये परमिशन तुमच्या लोकांना रिझर्वेशन झालं 1991 मध्ये. तर ती लाईन दाखवते का समोर 3 बिल्डिंग आहे का, तुमचाच नकाशा दाखवतोय का ते बिल्डिंग त्याच्या आत येतात लेआउटमध्ये. मी सांगतो तिथे नंदू कटायचं त्याच्यामध्ये ते बिल्डिंग आत ज्या चालल्यात, हा तुमचा जुना नकाशा आहे. नवीन नकाशा तुमचा 18 मीटर झाला सर, त्याच्यामध्ये झूम करा. हे कोणते आहे? 36 मीटर चालला. याच्यात काय म्हणणं आपलं सर? हे रस्ता ना या बिल्डिंग मध्ये पाहा तुम्ही 36 मीटर मध्ये आत जाऊ. मी का तुम्हाला दिसलं तुम्हाला आत घाल द्या. काय बोलता? त्यांचं म्हणणं आहे की पार्टली इकडं पार्टली तिकडं असं रिझर्वेशन सुद्धा परमिशन नाही ना. आणि त्या गट नंबर ते समोरचा 11चा गट सर, त्याचं आतापर्यंत लेआउट सँक्शन नाही. कोणते गट नंबर लेआउट सँक्शन नाही आता आजपर्यंत नाही. ते अभ्यास करतो. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या तिन्ही लोकांना परमिशन दिली महापालिकेला. आणि सर आम्ही महानगरपालिकेकडून माहितीचा अधिकार घेतला की हे जे कंस्ट्रक्शन केलं ह्या समोरच्या लोकांनी, मिरजगावकर झाले, निकम सर झाले, हे जे महानगरपालिकेतून आम्ही मागितला की यांना बिल्डिंग परमिशन दिलं का महानगरपालिकेने, तर तुमच्याकडनं माहिती आम्हाला अशी मिळून आली की यांची परमिशन दिलेले कुठेही आढळत नाही. कोणी दिली? ज्या नावाने त्यांनी मागितलं त्या नावाने दिले, दुसऱ्या नावाने. हा ठीक आहे. आज सुद्धा मी याच्याकडे पत्र माझा तर एक मिनट, वो उसकी आपकी परमिशन की कॉपी आपको मिल जाएगी कि आप जिसके नाम पे बोलेगे. मतलब या महापालिकेत गोडेले म्हणून कोणी आयुक्त आहे का? नाही पर्टिक्युलर दिलंय. अरे हे ऐकून घ्या. संगीता सूर्यवंशी यांची परवानगी मागितला असता यांना परवानगी दिल्याची आढळून येत नाही असं स्पष्ट लिहून दिलेले. अरे वही तो मैं बोल रहा हूँ मैं. उसकी जो आप जो बिल्डिंग्स की बता रहे ना, वो त्या बिल्डिंगच्या परवानगी आहे किंवा नाही ते आम्ही तुम्हाला देणार. तर नाही दिलं म्हणून सांगितलं ना, तर आम्ही देतो ना. आता कसं सर? अरे मिस्टर, डोंट टॉक टू मच. तुमच्या मग कोणी माहिती अधिकारात विचारला तुझ्या बांधकाम परवानगी पण आहे का? तुम्ही असे बोलतायत समोर, असे बोर्ड दाखवतात. सर असे नाहीये. आप मैं बोल रहा हूँ क्या असं तुम्ही काय बोलताय? एक तर तुम्ही चुकीचं आहे. समोरचे माणूस जरी चुकीचं असेल तर ते पण पाडतो मी. एक मिनिट, असं नाहीये. समोरचे तुम्हाला चुकीचं वाटतंय ना, ते तपासतो. जर ते तपासल्यानंतर ते इलिगल असेल, त्या 3 मजली काय ते 5 मजली काय ते बेकायदेशीर असेल, ते पूर्ण पाडलं जाणार. आलं लक्षात? आता 2024 आता हे जे सांगतायत ना, हे सरांनी जे तुम्हाला विचारले त्या सरांनी, ते तुम्हाला जे काही परमिशन असेल तर त्यांना द्या. परमिशन नसेल मला सांगा, वावळे साहेबांना सांगा. इरेस्पेक्टिव्ह आम्ही कोणी नाव बघत नाही. थोडं असताना साहेब गोडेले साहेब तुमचे पण बघितलं का?
बघितलं नाही आम्ही ह्या शहरामध्ये काढत असताना. बोडोले साहेबांचं बघा किंवा नका बघू, पण सर्वसाधारणचं थोडं लक्ष घाला सर. अरे बाबा मैं लक्ष डाल रहा हूं. मैं आज तुम्हाला शेवटचे सांगतो, मला माननीय उपमुख्यमंत्री येत आहेत, त्या ठिकाणी मला जायचंय. उलटा मी सरांना काय सांगितलं, ज्याच्यासाठी हे सर्व प्रयत्न चालले हे गोर गरीब त्या ठिकाणी असणारे नागरिक रहिवाशांना करायचे काय, की ते कुठे जातंय. मग त्या ठिकाणी जे काही जेवढी लोकांची घरं जाणार आहे 100% त्या लोकांच्या मला पुनर्वसन करायचं आहे. आणि पुनर्वसन, आणि 1 मिनिट ऐकून घ्या, त्या ठिकाणी नक्षत्रवाडीमध्ये माडाचा 1 BHK ची त्या ठिकाणी घरं तयार आहे. आणि मला त्या ठिकाणी जेवढ्या लोकांचे घरं जात आहेत मला मार्किंग करून कोण कोणाचं चाललं, कोण कोणाचं पंचनामा करून मला द्यायचं की नाही. काय भाऊसाहेब, भाऊसाहेब तुमच्या एरियामध्ये पण तोडलं, आम्ही सांगितलं नाही का? संजयनगरला आमच्याकडे सर ऐका ना सर, आम्ही तोडण्याबद्दल आम्ही मार्किंगला आणि लोखंडे साहेब होते, मार्किंगला आम्ही विरोध नाही केला. मार्किंगला आम्ही फक्त लोखंडे साहेबांना काय म्हटलं की तुमचा जो नकाशा ह्या ज्या पद्धतीने चाललाय, ह्या ज्या पद्धतीने चाललाय ना, तुम्ही त्याच पद्धतीने रस्ता घ्या. तुम्ही त्याला झड टाईप बनवताय, असं झड टाईप अलाइनमेंट एकदा चेक करून घ्या असं म्हणणार. अलाइनमेंट आणि सेंट्रल लाईन जे आहे. काय प्रेशर आम्हाला कोणाचे प्रेशर नसतं. आम्हाला आमची डीपी प्लॅनचे प्रेशर असतं. नाही ते मान्य होणार नाही सर. बरं ऐका ना सर, 36 मीटर ही रहेगा. नाही ऐका ना सर, आमचं 36 मीटरचा होता आणि सगळ्यांच्या समजण्याने तो 18 मीटर झाला. आता सगळ्यांना 18 मीटर, ऐका ना सर एक माझं बोलणं होऊया. आता 18 मीटर जर सुरुवातीपासून एंड पर्यंत त्या रस्त्याचा समजा तुम्ही जो विकास करताय, आपण समजा विकास झाला तर चांगलाच आहे, सगळ्यांना रोजगार मिळेल, सगळ्याची चांगली भूमिका होईल, त्याच्याबद्दल नाही. पण आपल्या ह्या साईडला काही औद्योगिक क्षेत्र पण नाहीये सर. हा 18 मीटरचा रस्ता आपल्याला खूप सफिशियंट आहे. आज एवढा छोटा रस्ता आहे. तुम्ही डिसाईड करू नका सर, मी तुम्हाला माझं तुम्ही डिसाईड करू नका. त्याच्यासाठी शासनाने आम्हाला बसवलेलं आहे, आम्ही निर्णय घेऊ. सर आम्ही तुमच्या शासनाचेच माणसं सर, आम्ही कोणी म्हणजे हे नाही ना, आम्ही तुमच्या सर अगर आपको पॉइंट टू पॉइंट बात करना है तो करिए सर. हाँ सर. नहीं तो मैं थैंक यू वेरी मच. सर आमचं असं म्हणणं आहे की ह्या 18 आणि 36 ठीक आहे, 36 का करत नाही साहेब. आमचं असं म्हणणं आहे की गट नंबर 10 आणि गट नंबर 11ची जी मध्य रेषा आहे तिला बाउंड्री पकडा, अर्धे आमचे घ्या आणि गट नंबर 11चा अर्ध घ्या. कारण की आम्ही जर इलिगल आहे तर ते समोरची इलिगल आहे, आणि समोरची इलिगल आहे तर आमच्याकडे पुरावे आहे त्याची की त्यांना परवानगी सुद्धा दिली नाही, त्यांनी सुद्धा इलिगल बांधकाम केलेलं आहे. संजू भाऊ, एकतर अलाइनमेंट आणि सेंट्रल लाईन जी आहे त्या दोन गोष्टी व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. यांची जी मागणी आहे ती जे अलाइनमेंट मध्ये कुठं जर कर्व असेल तो रस्ता सरळ जायला पाहिजे, काय जे असेल डीपी मध्ये ते व्हेरीफाय करून घ्या. आणि सेंट्रल लाईन एकतर तिथं ठरवून घ्या काय असेल, त्याच्यानंतर तुम्ही एकदा यांचं समाधान होईल. एक मुद्दा मांडायचा. ज्या टायमाला आमच्या जे समोरचे जे कटिंग मध्ये त्यांच्यातले एखादा नातेवाईक ज्या टायमाला समोरच्या लेआउट मध्ये 11 गट नंबर 11 मध्ये प्लॉट घ्यायला गेला त्या टायमाला हा पूर्ण नकाशा दाखवण्यात आलेला आहे, जो की 36 मीटर मार्किंग मध्ये ऑलरेडी कटिंग आहे त्याच्यामध्ये. तर जेवढं कटिंग मध्ये उरल तेवढं आम्ही तुम्हाला विकू इथपर्यंत सांगितण्यात आलेलं आहे. मग त्या लेआउटला मान्यता कसं काय, हा माझा प्रश्न आहे. सांगलीकरांनी हा लेआउट मान्य महानगरपालिकेत दाखल केला आहे. ऑलरेडी त्यांनी मान्य केले की आमचा अर्धा समोरचा अर्धा. मग जर असं असेल तर गट नंबर 10 आणि गट नंबर 11ची बाउंड्री पकडा सर, सेंटर पॉईंट अर्ध गट नंबर 10 घ्या, गट नंबर 11 घ्या. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही त्याला विरोध केलेलाच नाहीये, फक्त सेंटर पॉईंट योग्य पकडा हेच आमचं म्हणणं आहे. आणि जर तसं स्टेशन सर्वे एकदा करून घ्या. अरे करून घेतले आहेत ते त्यांचा. आता अजून तुम्हाला अजून 7 दिवस थांबायचं, मी अजून 7 दिवस परत रिव्हेरीफाय करून घेतो. तुम्ही सांगाल जे अधिकारी बसवा. अरे सर सर मैं क्या बोल रहा हूँ आपको, ये मैं उसी दिन कार्रवाई कर सकता था, लेकिन मैं री वेरीफाई करने के लिए माननीय पालक मंत्री महोदय ने बोला, माननीय सर ने बोला, माननीय सुमित ने बोला, ये सबने बोला, तब फिर करके हमने प्रॉपर. अदरवाइज तुम्हाला जेवढा वेळ दिलेला आहे कोणाला दिलेलंच नाहीये. दिले का साहेब आपण? थोडा वेळ द्या आम्हाला प्लीज. आमच्या 70% अतिक्रमण काढून घेतले ऑलरेडी काढून घेतलेले.
सर आमचा बघितलं असेल एकदा चक्कर मारून बघा तुम्ही. भूमी अभिलेखचा नकाशा जो गट नंबर 10 आणि 11ची बाउंड्री दाखवतो तो महानगरपालिकेत वेगळा आहे. तो एकदा दोन्ही सोबत व्हेरीफाय जर झाला आणि गट नंबर 11 आणि 10 ची बाउंड्री ठीक है सर, मैं आपको भूमि अभिलेख से वेरीफाई करके लेना है. अगदी सर. ठीक है, मैं वेरीफाई करके लूंगा, उसके बाद फिर मैं किसी का नहीं नाही सुनूंगा. बिलकुल नाही. त्याचं गट नंबर 10 ठीक आणि आहे, 11 हम भूमी अभिलेख कडून त्यांना तातडीचा व्हेरीफाय करून घ्या. सर ते हा. एक रिक्वेस्ट सर, ते व्हेरीफाय करत असताना बी तारखा बघा सर. हे ताज्या जर घडामोडी जर आणि केलं आमचं काय ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. तुम्ही आमच्या आमच्याकडे द्यायला तुम्ही तुम्हीच आहे ना साहेब, आता इथं न्यायालय आमच्या. आणि मी उलट काय सांगितलं, ज्यांचं गरज जात आहेत ते त्यांनी पंचनामा करून तुम्हाला. आमचा नाही कोण नाही, फक्त तुम्ही आम्हाला तुम्ही असं नाहीये सर. व्यवस्थित करा. आम्ही जे बघत असताना एक एक कसे वाचतील. समोर जर सरकारी जमीन राहिली असती ना, मी एकही घर पाडले नसता. आमची सरकार घेणार आता असं. अरे फिर से सर आप क्या आप बात सुनते नहीं क्या आप? मैं क्या बोल रहा हूँ, समोर जर इथं 33 मीटरवर सर्व आपल्या जाता आहेत ना घर, समोर जर माझे सरकारी जमीन राहिली असती, मी हे रस्ता असे वळवला असता. मी वळवला असता. आता त्या एक दोन मिनिटं काय म्हणणं आहे? तो माझं सर कॅमेरामॅन. वाल्मिनी लॉ कॉलेजला 20 एकर जागा दिलेली आहे. सरकारी जागेतून तुम्ही रस्ता घेऊ शकता ना सर? कुठे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ना, वाल्मिनी दिलेली आहे त्यांना 20 एकर लॉ कॉलेज टाकण्यासाठी दिलेली आहे. तुम्ही तिथून पण सरकारी याच्यातून पण रस्ता वळू शकता ना. कुठले सांगते सर सर वाल्मीचं कुठे आहे तिकडे? नाही 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 नाही. वाल्मीने जागा दिली, जर रस्ताच पाहिजे असेल तर वाल्मीच्या जागेत त्यांना अप्रोच द्या. सर ते गव्हर्नमेंट रस्त्यातून तो अप्रोच करू शकता. समजा तुम्ही अरे थोडक्यात सर, बोलला ते ना. वेगळी आहे. approach घेऊ ते तिथला वेगळी रस्ता पाठीमागून ते म्हणताय ना तुम्ही, नाही, नालीच्या बाजूने. हा, नालीच्या बाजूने. नाही, आम्ही त्यांच्यासाठी करत नाही हो सर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन नाही, तुम्ही आम्ही तुमचं स्टेटमेंट होतं ना. काय? मला प्रेशर आहे लॉ कॉलेज. कोण ते? कोणी म्हटले? तुम्ही सांगितलं कुठे दाखवा, प्रूफ दाखवा. तो व्हिडिओ आता मी अरे दाखवा ना, तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही तुमच्या पुरतं बघणार ना, ते दाखवा ना. आणि सर दुसऱ्यांदा जे आक्षेप नोंदवायचे होते ते आक्षेप आम्ही जे नोंदवले ते पेंडिंग आहेत. त्याचा काहीतरी निकाल लागला. काय महानगरपालिकेने दुसऱ्यांदा आक्षेप मागवले होते या आणि नवीन आम्ही आमचे आक्षेप नोंदवले, त्याचाही आणखी निकाल बाकी आहे, ते पेंडिंग आहे. त्याचाही काही आम्हाला ते नहीं सर, वो 33 मीटर का आप 33 मीटर का छोड़ दो, 18 मीटर होगा ये गलत फहमी छोड़ दो. पण ऑलरेडी 36 मीटर का 36 मीटर का 36 मीटर ही रहेगा. बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार 36 मीटर जर करत असाल तुम्ही तर मग तो दोन्ही साईडने घ्या. दोन्ही साइडनी नाही होत सर. ते समोर ज्या परमिशन दिलेली आहे, परमिशन तारखा बघा, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं सर तारखा आता बघा. 4 लोक बोलणार आहे का? जर लेआउट मध्ये जर कटिंग नसतं ना, त्यांना आतापर्यंत परमिशन दिल्या गेल्या असत्या. अरे वो चेक करेंगे बोले ना आपको. बांधकाम कंप्लीट तारखा झाले बघून तरी चेक करा सर. परमिशन नाही सर, तारखा बघून चेक करा प्लीज. काय सांगतील आज जे तुम्ही मान्य कमिशनर सोबत मीटिंग केली, म्हणणं आहे काय जे तुम्ही मीटिंग केलेली आहे ते समाधानी आहे का? नाही, समाधानकारक नाही आहे. आणि आयुक्त साहेबांनी जे काही सांगितलं ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी आमचं ऐकूनच नाही घेतलं. कोणताही प्रश्न त्यांनी आमचं त्याचं उत्तर व्यवस्थित दिलेलं नाहीये. डीपी प्लॅन आज मंजूर नाहीये तरी ते त्या पद्धतीनंच करताय की मी 36 मीटरच घेणार. आमची कोणतीच बाजू त्यांनी ऐकली नाही. गट नंबर 10 आणि गट नंबर 11ची बॉर्डर पण त्यांनी व्यवस्थित सांगितली नाही आणि सेंटर पॉईंट पण त्यांच्याकडे नाहीये. तरी ते म्हणताय की आम्ही पूर्ण गट नंबर 10 मधूनच घेणार. माझं वन साइड का, इथून तिथून रोड सरळ आहे आणि तो आता फक्त गट नंबर 10 मध्ये का घेण्यात येतोय, याचं उत्तर त्यांनी द्यावे. त्यांनी म्हटलं की ते परत अधिकारी पाठवून मार्किंग करणार आहेत, काय म्हणलं मग? नाही, आम्ही मार्किंग करू देणार. वन साइड जर केली तर आम्ही नाही करू देणार. हा, दोन्ही बाजू बरोबर. हा, दोन्हीकडे सारखं घ्या, आमचा विरोध नाही. ते वन साइड घेतील तर आम्ही विरोध करणारच. मग ते तो ठाम आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते 36 मीटर राहणार आहे. आम्ही पण ठाम आहोत. आम्ही पण ठाम आहोत. ते जर 36 मीटर घेतील तर मग पुढे जे काही होईल त्याला जबाबदार प्रशासन राहील. आणि आता जे तुम्ही उपोषण सुरू केलं ते चालू राहणार का बंद होईल? ते चालूच राहणार. आता ते बंद नाही होणार. नाही होणार जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत हो. तोपर्यंत उपोषण चालू राहणार. कितीचं? 91च्या नकाशामध्ये दोन्ही साईडनी कटिंग दाखवलेली आहे. आता महानगरपालिकेने ते नकाशे बदलले आणि समोरचे जे गट नंबर 11 मधले ते 4 बिल्डिंग आहे त्यांची त्यांना परमिशन 2024 ला मिळालेली नाही. ते माहितीच्या अधिकाराखाली आम्ही काढलेलं आहे. आणि आता श्रीकांत सरांना आम्ही ती गोष्ट सांगायला गेलो तर ते म्हटले मी ते काढतो आणि जर ते लेआउट असेल तर मग मी ते
त्याला नसेल तर मी पाडल. आणि त्यांनी एक गोष्ट अशी विचारली का त्यात तिथं जर सरकारी रस्ता असता तर मी तिथून काहीतरी केलं असतं. तर मी माझं म्हणणं त्यांना मांडलं की गव्हर्नमेंटने तुम्हाला लॉ कॉलेजला 20 एकर जागा दिलेली आहे, तिथून पण तुम्ही रस्ता वळू शकता. तर त्यांनी ती बाजू ऐकून नाही घेतली, लगेच उठून गेले. त्यांनी मिटिंगही पूर्ण केलेली नाही आमच्यासोबत. अर्धवट बोलून ते उठून गेलेले आहे. माझे अधिकारी येतील आणि हे करतील. आणि समाधान नाही आमचं समाधान त्यांनी केलेलंच नाही. आमचं म्हणणं त्यांनी ऐकूनच घेतलेलं नाही. ते बोलले का माझे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून मला तिकडे जायचं आहे. आता जे तुमचं उपोषण सुरू आहे ते सुरू राहणार का बंद? नाही, आमचं उपोषण सुरू आहे ते सुरूच राहणार. जोपर्यंत आम्हाला नाही मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही उपोषणामधनं. साहेबांना ते सांगा. आम्ही कमिशनर साहेबांकडे खूप मोठ्या आशेने आलो होतो की ते आमचं काहीतरी ऐकून घेतील, परंतु आमचं त्यांनी काही ऐकून न घेता आमचा ते उठून गेलेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की हा डेव्हलपमेंट प्लॅनचा जो रस्ता आहे तो करत असताना गट नंबर 10 आणि गट नंबर 11चा मध्य पॉइंट पकडावा आणि जेवढी जागा गट नंबर 10ची घेतली तेवढीच गट नंबर 11ची सुद्धा घ्यावी. कारण की गट नंबर 11 मध्ये जे उंच उंच इमारती उभं राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा परवानगी दिलेली नाही. त्या सुद्धा बेकायदेशीरित्या आणि विना परवानगीचे उभा आहे. आम्ही त्याच्या माहितीच्या अधिकाराखाली पत्र काढलेले आहेत. आणि तसेच 2024चा जो प्लॅन आला होता त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगवर सुद्धा रोड दाखवला होता, त्या रोडवर होता, परंतु तो रितसर त्यांनी खाली उतरून तो फक्त गट नंबर 10 मधून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आम्हाला असं म्हणायचं की इतक्या सहजासहजी रोडची अलाइनमेंट कशी बदलू शकतात. जो रोड सरळ येतो नाथ व्हॅली पासून गट नंबर 10 पर्यंत सरळ येतो आणि केवळ गोरगरिबाची वस्ती म्हणून वस्तीच्या 10 नंबर मधून तो फिरवला जातो. आणि बेकायदेशीरित्या ज्यांनी बांधकाम केलेलं आहे त्यांच्याकडे परवानगी नाही, त्यांचे लेआउट आज सुद्धा मंजूर नाहीयेत. आणि जर त्यांचा जर लेआउट मंजूर असेल तर ज्या लेआउटला सर्व्हिस रोड नाही तो लेआउट त्यांनी मंजूर केला कसा? आणि जर लेआउट नसता सर्व्हिस रोड नसताना जो लेआउट मंजूर केलेला आहे तो बेकायदेशीर आहे. आणि अशावर दिलेली जी परवानगी आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे. आणि आता आम्ही सगळे विचार करतो या विषयावर आणि आम्ही नक्कीच काहीतरी याच्यातून कोर्टात जाण्याचा प्रयत्न करू. अभी जो बोले कमिश्नर साहब ने कि भाई सामने सब सैंक्शन लेआउट है, पहले से सैंक्शन लेआउट है उनका, रोड इधर से होगा। तो 1 महीना पहले जब तुम्हारी गाड़ी आई थी साहब तो हमारे ये बोलना है तुम्हारी गाड़ी ने अनाउंसमेंट क्या करी थी कि दोनों बाजू से मीटर 18 मीटर का रोड है दोनों बाजू से, तब तुम सोए हुए थे क्या? हमारा बोलना ये तुमको जब सैंक्शन उनको तुमने परवानगी पहले से दी है ना, फिर ये अनाउंसमेंट कैसे हुआ? ये अनाउंसमेंट हुआ कैसी तुम्हारी गाड़ी का हमारे वार्ड में कि दोनों तरफ से 18 मीटर रोड है करके? हमने पूरा सहकार्य करे साहब, हमने हमारे घर हमारे हाथ से गिराए। आम्ही आमच्या हाताने काढले साहेब आमचे घर, तवा नाही दिसलं का तुम्हाला? काश्मीर नगर मध्ये जे अधिकारी आले होते मार्किंग करण्यासाठी आणि काश्मीर नगर मध्ये जो विरोध झाला त्या दिवशी महानगरपालिकेचे अधिकारी गट नंबर 11 मधील मालमत्ता धारक यांच्या घरी कशासाठी गेले होते त्यांचा व्हिडिओ आमच्याकडे आहे। यांची काय मीटिंग झाली, हे चहा पाणी घ्यायला गेले होते की काही पार्सल घेण्यासाठी गेले होते? बघा ना याच्यामध्ये हे अधिकारी आहेत की नाही? की त्यांनी त्यांच्याकडनं पैसे मग काहीतरी घेऊन मॅनेज झाले ना। ते मालमत्ता धारक स्वतः म्हणताय का आम्ही 25-25 लाख रुपये दिलेले परमिशनला, तेव्हा आम्हाला परमिशन मिळाली। काय प्रूफ आहे का 25 लाख रुपये आम्हाला सांगितलं नाही तो सांगितलं नाही तुम्ही असं जसा हे व्हिडिओ दाखवतो आम्हाला की त्यांच्या घरी गेले असं काय हे आहे ना व्हिडिओ, बघा ना याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहे की नाही बघा ना तुम्ही आहे ना ते गेले तिथून आणि त्यांना भेटून गेले ना ते। गेल्या काही दिवसांपासून अगदी महिन्यापासून आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहतात की बेकायदेशीर जी घरं बांधली जातात, जे अतिक्रमण हटवण्याचं काम जे सरकारकडून चालू करण्यात आलेलं आहे। माझा एकच प्रश्न आहे की ज्या पद्धतीने 1 महिन्यापूर्वी या सर्व लोकांना नोटीस देण्यात आलेल्या होत्या की आम्ही दोन्ही बाजूने 18 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करत आहोत, पण कुठेतरी सर्वसामान्यांची घरं पाडण्याचं कार्य या प्रशासनाकडून सरकारकडून करण्याचं काम केलं जात आहे। ज्यावेळेस सर्वसामान्य लोक त्यांच्या व्यथा आज अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी आलेले